से समाप्ता आज की आशा त्यांचं स्वागत होईल, त्या ठिकाणी सत्कार देखील आणि शक्ती प्रदर्शन होईल असं ते त्यांच्यातले काही नेते खासगीत सांगतात. हे आता जे होईल, ज्या झाल्यावर आपण त्याच्याशी बोलतोय, अजून झालेलंच नाही त्याविषयी आपण बोलणं योग्य नाही. तुम्ही असं म्हणताय, पण तुमचेच नेते सांगतायत की 15 कोटींचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, रक्कम ठरली. 15 कोटीचा ऍडव्हान्स वगैरे ही रक्कम तुम्हाला कळली कशी तुमच्या नेत्यांना, ठाकरे सेनेचा? सगळे संपर्क असतो ना एकमेकाशी, कुठून ना कुठून दुरान्वयन काही ना काही संपर्क असतो, त्याच्यातून या गोष्टी कळतात. त्याच्यात काय कळत नाही अशातलं काय, ते कोणाला तरी बोलतात, ते दुसरं तिसऱ्याला बोलतं, तिसरं चौथ्याला बोलतं, बातम्या येत असतात. नेत्यांचा काही आरोप आहे याच संदर्भात की पवारराजे निंबाळकरांच्या केस निकाल जर आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत असा दबाव ओमराजे निंबाळकरांवर होता, असं संजय राऊत म्हणाले. खरं तर न्यायालयाच्या निकाल सुद्धा सत्ताधारी पक्ष ठरवतात की काय, असं या वक्तव्याने समोर येतंय. ठीक आहे, राजकीय एखाद्या ठिकाणी निधी नाही मिळाला, निधी मिळाला, एखादा प्रकल्प झाला, प्रकल्प करावा, हे राजकीय नेते ठरवतात. पण न्यायालयाचा निकाल राजकीय नेते ठरवायला लागत असतील तर मला असं वाटतं जसं मतदान हुकुमशाही आणि त्याच्याविषयी आत्ता आपण बोललो, हे तसाच हा प्रकार आहे. प्रतापराव जाधव म्हणतात की या ऑपरेशन टायगरला ठाकरे सेना जबाबदार आहे. ठीक आहे, आता बोलत असतात सगळे लोक, ऐकून घ्यायचं. बरं, एका बाजूला हे सगळं सुरू असताना तुमच्यातलेच काही नेते भाजपवर टीका करतात की हे सगळं भाजप घडून आणतं. पण भाजपचे बावनकुळे असं म्हणतात की या सगळ्या परिस्थितीचा किंवा या घटनेचा काही संबंध भाजपशी नाही. भाजपच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि हे कशासाठी चालू आहे? शिंदेंना काय करायचे खासदार, त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं. पण भाजप अशा पद्धतीनं अशा लोकांना कामाला लावतं आणि अशा लोकांच्या माध्यमातून संपत्ती वगैरेचं प्रलोभन दिलं जातं आणि नंतर हे लोक कोणाच्या वळसणी लावतात? भाजपच्याच. आता परवाचं ममताचं उदाहरण आहे ना, ममताच्या पार्टीचे जे लोक गेले, कोणता पक्ष आहे, त्याच्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षालाच माहीत नाही की आपल्या पक्षात 20 खासदार आले म्हणून. अशी तर स्थिती आहे देशाची. बरं, ते खासदारानंतर काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. तुम्हाला काही ऑफर विफर आली आहे का? नाही नाही, असे काही ऑफर विफर नाही, मला काही यायचं काही कारण नाही. एक शेवटचं गोष्ट विचारतो, केवळ 3 आमदार आणि तुमच्यासकट 4 आमदार आणि साधारणतः 125-150 सगळे जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीचे सदस्य, अशी तुमच्या शेतीची अवस्था झालेली आहे. पूर्वी हा पूर्ण मराठवाडा म्हणजे 1 नंबरवर 2 नंबरवर राहायचा, बालेकिल्ल्याच्या पुढचा बालेकिल्ला, आता ही अवस्था झाली. आता पुढच्या काळात टिकून राहील का? हे पहा, एकतर हे ज्या लोकांवर पक्षाने अतिविश्वास ठेवला आणि ह्या अतिविश्वास ठेवल्यामुळे या लोकांनी सत्ता संपत्तीच्या बळावर लोकांना प्रलोभनं देऊन मला असं वाटतं फोडलं. पण ठीक आहे ना, एवढं होऊनही 4 वर्ष झाले, एवढं होऊनही शिवसेना आहे ना. 60 आमदार फोडल्यानंतर शिवसेनेचे 3 खासदार निवडून आलेलेच आहे ना या मराठवाड्यामध्ये. या महाराष्ट्रात 9 निवडून आलेलेच आहे ना खासदार. त्याच्यावर शेवटी जनता महत्त्वाची, मतदार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इथं मतदार हा शिवसेनेला मानणारा असल्यामुळं, त्याच्यामुळं एखादा लोकप्रतिनिधी गेला म्हणजे संघटना संपली असं त्याचा अर्थ होत नाही. नाही सर, माझा प्रश्न असा की हळूहळू आता संपुष्टाकडे येत नाही असं वाटत नाही का? कारण खासदार होते ते खासदार चालले, आता राहिले 3 आमदार, 4 आमदार, नगरपालिकांची, जिल्हा परिषदेची अवस्था अशी आहे. म्हणजे ठाकरे हा आवाज मराठवाड्यातून हळूहळू गायब होतो असं वाटत नाही? बिलकुल गायब होणार नाही. हे पहा, चेंडू जेवढा दाबला जातो तेवढा तो उसळून वरती येत असतो, एवढंच सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळं जेवढा दाबण्याचा प्रयत्न होईल शिवसेनेला, उद्धवजींच्या, तेवढ्याच ताकदीनं येणार काळात ही संघटना तरुण पिढीच्या भरोशावर नक्की उफाळून येईल आणि या लोकांना पूर्णपणे यांचं नामोनिशाण
ठेवणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण करण्याचा संकल्प आम्ही केलेलाच आहे. 19 तारखेच्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिवस आहे गोरेगावला त्या ठिकाणी